श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या 15 जून सोमवती अमावस्या आलेली आहे. जेव्हा अमावस्या आलेली आहे म्हणजेच जेव्हा सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणले जाते. या सोमवती अमावस्येने अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. म्हणून अधिक मास सोमवती अमावस्या हिंदू धर्मातील अत्यंत दुर्मिळ पुण्यदायी योग आलेला आहे. ज्यामध्ये अधिक मास संपून ज्येष्ठ मास सुरू होत आहे. या दिवशी भगवान शिव पार्वतीची पूजा, पितरांची पूजन, त्याचबरोबर दान धर्म केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. या अमावस्येचा प्रारंभ 14 जून म्हणजेच आज रविवारी दुपारी 12:20 होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. म्हणून 15 जूनला ही सोमवती अमावस्या पाळली जाणार आहे. या अमावस्याचे व्रत, पूजा, विधी सर्व काही उद्या सोमवती अमावस्याला करायचे आहे. जरी अमावस्या तिथी सकाळी 8:24 संपणार असली तरी संपूर्ण दिवस अमावस्या तिथी पाळली जाणार आहे. आणि म्हणून स्नान, दान, पूजा, व्रत हे सर्व काही उद्या 15 जूनला सोमवती अमावस्याला करायचे आहे. यंदा अधिक महिन्याचा शेवट सोमवती अमावस्याने झाल्यामुळे या तिथीचे महत्त्व अनेक पटीने वाढले गेलेले आहे. तब्बल 3 वर्षानंतर या अमावस्येला विशेष ग्रहयोग जुळून आलेला आहे. सोमवती अमावस्याचा दिवस पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी व पितृदोष पासून मुक्ती मिळण्यासाठी सर्व उत्तम मानला गेलेला आहे. या सोमवती अमावस्येच्या दिवशी स्त्रियांनी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते, अखंड सौभाग्य मिळते. म्हणून या दिवशी स्त्रियांनी व्रत करून शिवपार्वतीची पूजा करावी व पिंपळाच्या वृक्षाची देखील पूजा करावी. तसेच अधिक महिन्याच्या अमावस्याला खूप जास्त महत्त्व आहे. स्नान व दानाला खूप महत्त्व आहे. या 2 गोष्टी या अमावस्याच्या दिवशी करायच्याच आहे. म्हणून या दिवशी गंगा स्नान करावे. जर तुमच्या आसपास गावामध्ये जवळ ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल त्या ठिकाणी घराच्या आजूबाजूला जर पवित्र नदी किंवा गंगा असेल तर तिथे जाऊन स्नान करावे. याला खूप महत्त्व आहे. जर तिथे जाऊन शक्य नसेल, काही अडचणी असेल, तिथे तुमच्या नसेल तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही स्नान करू शकतायत. गंगाजल त्यात टाकून तुम्ही स्नान करावे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी काही खास उपाय व सेवा केल्या जातात. आज जो उपाय करणार आहोत तो खूप प्रभावी असा हा उपाय आहे. उद्या सोमवती अमावस्याला आपल्याला करायचा आहे. तो सकाळीच आपल्या घराच्या उंबरठ्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे की आपल्या आयुष्याचे सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील संकटे निघून जातील. बिघडलेले कामं जे आहेत अडकलेले ते दूर होतील. घरातील मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल. हे अधिक महिन्याचे शुभ फळ प्राप्त होईल. अशी कोणती वस्तू आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहे, कधी ठेवावी, कोणत्या वेळेत हा उपाय करावा, तर चला तर मग कोणता असा हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. चला तर मग आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहितीसाठी कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करू. उद्या दुपारी तुम्हाला 12 वाजण्याच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून जर तुम्ही हा उपाय केला म्हणजे 4 वाजल्यापासून ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्यास खूप महत्त्व आहे. अमावस्याच्या काळात केलेला उपाय हा खूप प्रभावी, फळदायी असा असतो. म्हणून तुम्ही शक्य असेल तर तुम्ही सकाळी लवकरात लवकर हा उपाय करावा.
काही ना सकाळी मुलांना स्कूलमध्ये वगैरे जायचं असतं, त्याच्यामुळे काही भगिनींना करणे शक्य नसेल तर त्यांनी 12च्या आतमध्ये उद्या हा उपाय केला तरी जमतो. उद्याची सोमवती अमावस्या दिवसभर पाळली जाणार आहे. तुम्हाला जर दुसऱ्या काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही दिवसभर करू शकताय. आता हा उपाय फक्त सोमवती अमावस्यालाच करू शकताय. जो आपण खूप प्रभावी असा जो उपाय आहे, जो करणार आहोत. प्रत्येक अमावस्याला आपण काही ना काही करत असतो, परंतु हा उपाय अमावस्यालाच करू शकताय. सोमवती अमावस्यालाच ही अतिशय प्रभावी मानली जाते आणि या दिवशी ज्या उपाय सेवा करतो त्याचे फळ दुपटीने मिळत असते. आता आपल्याला सांगितलेले असते की प्रत्येक अमावस्याला पितरांची पूजा करावी, सेवा करावी, परंतु प्रत्येक वेळी करणे शक्य होत नाही प्रत्येक अमावस्याला वगैरे. परंतु काही असे आहे की या सोमवती अमावस्याला जर हे तुम्ही उपाय केले तर त्याचं फळ नक्की नक्की भेटतं. अमावस्याला आवर्जून पितरांची पूजा करावी. आपल्याला उद्या सर्व घरातील स्वच्छता म्हणजे जाळेजुळे काढायचे आहेत, फरशी पुसायची आहे. फरशी पुसताना लक्षात असू द्या उद्या अमावस्या आहे, सोमवती अमावस्या आहे आणि आपल्याला पाण्यात म्हणजे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मिठाचे मोठाले खडे टाकायचे आहेत, हळद टाकायचे आणि गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे. हे काम करायचेच आहे. हा जो दिवस असतो ना, नकारात्मक काढण्यासाठीचा खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येकांच्या घरात काही ना काही नकारात्मक ऊर्जा असते, म्हणून फरशी पुसताना हे काम आवर्जून करायचे आहे, कारण मीठ हे नकारात्मकता काढत असते. त्यानंतर एक एक आपल्याला एका लोट्यामध्ये देखील तांब्याच्या किंवा आपल्या स्टीलच्या याच्यामध्ये पाणी घेऊन मीठ व त्यामध्ये पाणी मिक्स करून मीठ टाकून आपल्याला ते पाणी दारामध्ये उंबरठ्यावर आणि दारात शिंपडायचे आहे व नंतर पुसून घ्यायचे आहे. उंबरठ्यावर शिंपडावे व नंतर पुसून घ्यावे. मीठ नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर करते. आता आपल्याला घराचा उंबरठा हे सर्वस्व असतो, तिथूनच नकारात्मक ऊर्जा येते, सकारात्मक ऊर्जा येते. इडापिडा लक्ष्मी प्रवेश करत असते. त्यामुळे तो उंबरठा खूप महत्त्वाचा असा असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एका छोट्याशा डिशमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे, त्याच्यात गंगाजल टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट करून आपल्याला उंबरठा लेपन करायचे आहे. उंबरठा लेपन कसे करायचे आहे हे आपल्याला माहीतच आहे, त्याच्यामुळे उंबरठा लेपन करावे. उंबरठा लेपन केल्यानंतर मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे न विसरता काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. उंबरठ्यावर स्वस्तिक काढल्याने घरातील दारिद्र्यता निघून जाते. आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आपल्या दरवाजावर जिथे स्वस्तिक काढले हळदी कुंकू अक्षदा वगैरे अर्पण करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला नंतर काय करायचे आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. जी आपण पंती असते वगैरे आपण आणत असतो दिवाळीला वगैरे, तशी एक मातीची दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वात टाकायची आहे आणि मोहरीचा तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करून आपण आपल्या उंबरठ्याच्या उजव्या साईडला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच आतमध्ये आपण प्रवेश करताना आपल्या उजव्या साईडला लक्षात असू द्या. त्यानंतर काय करायचं आहे की एक आपल्या तांब्यामध्ये पाणी भरून त्याच उजव्या किंवा डाव्या उंबरठ्यावर बाहेरच्या साईडला आपल्याला एक तांब्या भरून ठेवायचा आहे. कलश मध्ये पाणी भरून मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवावं. असे का तर अमावस्याच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश खूप शुभ मानला जातो. अशा प्रकारे आपल्याला हा जो आहे तो उद्या सोमवती अमावस्याच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर जे उंबरठ्यावर काय करायचं आहे, उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आपल्याला न चुकता उद्या. त्याचबरोबर आपल्याला दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा, स्वस्तिक काढायची आहे आणि एक कलश भरून पाणी ठेवायचं आहे. असा हा उपाय करायचा आहे आणि न चुकता हा उपाय करा. नक्की तुम्हाला याचा फायदा उद्या होणार म्हणजे होणार. याच्यामुळे सगळे इडापिडा पितृदोष घरातील नकारात्मक ऊर्जा सर्व काही निघून जाईल. आणि उद्याची जी सोमवती अमावस्या आहे 8:24 संपणार असली तरी पण ती संपूर्ण दिवस ती तिथी पाळली जाणार आहे. म्हणून
स्नान दानालासुद्धा उद्या खूप महत्त्व आहे. आपल्याकडून जेवढं दान होईल तेवढे उद्या दान नक्की करा. अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. तर कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.